वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले। या संदर्भात आज डीपीडीसी मध्ये चर्चा झाली आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यांचे पंचनामे करण्याकरिता निर्देश दिलेले आहेत। आम्ही मान्य करतो की या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे। संबंधित अधिकाऱ्यांनाही या संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत। त्यांचे पंचनामे करणार असून तो आकडा निर्देशाच्या वर असेल तर अशा सगळ्या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार आहे। बघा, मे महिन्यामध्ये 3-4 वेळा पाऊस आला। 2 ते 5 मेच्या दरम्यान आला, 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आला आणि 26 ते 30 तारखेच्या दरम्यान मेच्या दरम्यान पाऊस आलेला आहे। या संदर्भात आज डीपीडीसी मध्ये चर्चा झाली। सगळ्यांचे पंचनामे करण्याकरता आम्ही निर्देश दिलेले आहे। कलेक्टरांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही या संदर्भातल्या सूचना दिल्या आहे। सगळ्यांचे पंचनामे करणार आहे आणि तो जर आकडा जर त्या निकषाच्या वर असला तर निश्चितच सगळ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। आम्ही मान्य करतो की मोठ्या प्रमाणात यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांना नुकसान भरपाई मिळणार आहे।